पोलीस ठाणे कामठी अंतर्गत आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत इलेक्शन आहे. त्यामध्ये नगर परिषद कामठीमध्ये आमच्याकडे 7 प्रभाग, त्यामध्ये 10 इमारती आणि 33 बूथ आहेत. त्यामध्ये आणि नवीन कामठीमध्ये 32,000 मतदार आहेत जवळपास. आणि नगरपंचायत एरखेडा या पहिल्यांदाच नगरपंचायत एरखेडाचे मतदान होत आहे. याआधी एरखेडा ही ग्रामपंचायत होती. हे त्यांचं नगरपंचायत म्हणून पहिलं इलेक्शन आहे. त्या ठिकाणी 17 प्रभागामध्ये एकूण 20 बूथ आहेत आणि 10 इमारती आहेत. तर त्याच्यामध्ये एकूण 18,000 मतदार आहेत. तर हे मतदान होणार आहे दिनांक 2 डिसेंबर रोजी. तर या मतदानाच्या अनुषंगाने आमची पूर्ण तयारी झालेली आहे. हद्दीमध्ये एक ITI मध्ये एक नगर परिषदेचं स्ट्रॉंग रूम आहे. नगरपंचायतमध्ये एरखेडा या ठिकाणी नगरपंचायतचं एरखेड्याचं स्ट्रॉंग रूम आहे. त्या ठिकाणी पुरेसा आणि जो आवश्यक बंदोबस्त असतो तो सशस्त्र बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आमचे पोलीस अधिकारी आहेत. इलेक्शन अनुषंगाने नाकाबंदी पॉईंट लावलेले आहेत. झोनल पथक, SST, FST, PST पथक ॲक्टिव्ह झालेले आहेत. आणि आमच्या अवैध दारू, अवैध शस्त्र किंवा अवैध जुगार याबाबत कारवाया सुरू झालेल्या आहेत. आणि आमची पेट्रोलिंगही सुरू झालेली आहे. माननीय आमचे डॉक्टर संदीप पखाले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दररोज पेट्रोलिंग करत आहोत हद्दीमध्ये. आणि असे दररोज 4 पथकं नेऊन वेगवेगळ्या भागामध्ये पेट्रोलिंग करतो. कोणत्याही अनधिकृत मार्गाचा वापर होऊ नये. इलेक्शन हे लोकशाही मार्गाने शांततेत पार पाडावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अभी तक हमने ऐसा संदिग्ध तो हम हर चीज़ को संदिग्धता की नज़र से ही देखते हैं। तो हमारी जुरिडिक्शन में रेलवे स्टेशन है, बस स्टैंड है और जो डेंस पॉपुलेशन एरिया है, और हमारे पास ऐसे 7 बूथ है जो क्रिटिकल बूथ हम कहते हैं, जहाँ पर ज़्यादा भीड़ रहती है। उसको हमने हाईलाइट करके उस तरह का हमने नियोजन किया है, बंदोबस्त किया है और उस तरह के हमने पॉइंट अपॉइंट किए हैं। हमारा स्टाफ है, हम दिन रात हम इसके ऊपर काम कर रहे हैं कि चुनाव अच्छे तरीके से निर्विघ्नता से संपन्न हो. बरोबर आहे. आपल्या केसला त्याच मध्यंतरी तुम्हाला कुठे घटना घडत नाही, बरोबर आहे. हे इलेक्शनसाठी आमच्याकडे स्टाफ पुरेसा नसल्यामुळे आम्हाला कमिशनरेटमधून इतर ठिकाणावरून बंदोबस्त मिळणार आहे. त्याबाबतची आमची वरिष्ठ स्तरावर बोलणी झालेली आहे. आमचा बंदोबस्तही सँक्शन झालेला आहे. कारण ह्या इलेक्शनसाठी पोलीस स्टेशन लेवलवर जो स्टाफ आहे तो पुरेसा नाही. आणि त्याचबरोबर या पोलीस स्टेशनमध्ये काही आमचे जे अंमलदार आहेत, जे नेटिव्ह आहेत तिथले, त्यांचं मतदान आहे. त्यांना आम्ही मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी करून नाही घेणार आहे. त्यांना इतर ठिकाणी बंदोबस्ताला लावणार आहे. आणि बाहेरचा स्टाफ या ठिकाणी बंदोबस्तासाठी येणार आहे. तर आम्ही बंदोबस्ताची पूर्ण स्कीम आणि गोषवारा तयार केलेला आहे. त्या अनुषंगाने आमची तैयारी शुरू है। जनता से हम आह्वान करना चाहेंगे कि कोई भी अमित नेता है, कोई प्रलोभन को हरा न देते हुए आप लोकशाही मार्ग का अवलंब करके निश्चिंत होकर डर को ये न देते हुए आप मतदान कीजिए और लोकशाही का विजय हो,